नमस्कार मित्रांनो, वेलकम आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे एक सिक्रेट रेसिपी जी आली आहे माझ्या मामीकडून माझ्या आईकडे, आणि ती आईकडून पास होणार आहे माझ्या बायकोकडे. तर आता आपण बघणार आहोत माझ्या आईकडे, ठीक आहे. तर ती आहे लोणच्याची. एक मस्त एक गोड सुरेख असा लोणचं आई करते, गोड आणि तिखट. गोड फक्त ना, गोड. तुम्हाला दाखवतो त्याची तयारी कशी असते. ती तयारी जी असते आंब्यापासून होते. ती होते पहिला कैरीपासून. पण कैरी घेतली आहे, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही कैरी घ्या. कैरी त्याला सोला नीट हे सालपाट काढायचे त्याचे, आणि त्याला थंड करत आणि साफ करत त्याला ठेवायचे पाण्यामध्ये. तर ही जी आहे रेसिपी ती आई प्रत्येक वर्षी करते, आणि ती जी आहे मला आवडते म्हणून. आणि ती जी आहे आम्ही पूर्ण पावसामध्ये खातो. तर आता गोड आणि किसलेला लोणचं आहे आंब्याचा. तर कसे होतो, रेसिपी आहे त्याची, बघूया पुढे. तर ह्याला आपण असं किसून घ्यायचं. किसून घेतल्यानंतर हां, मग ह्याला आपल्याला किसणीवरती किसून घ्यायचं आहे आंब्याला. कैरीला, मी आंबा का बोलतो असं, कैरीला कच्ची कैरी पाहिजे, मग त्याला आपण गोड करून खायची आहे. आणि ही कैरी जी आहे तुम्हाला पाहिजे तेवढे घे. आणि मे महिना म्हणजे आंबा आणि काजू. तर आम्हाला काजूसुद्धा भेटलेत, ते जरा काजूसुद्धा मस्त भेटलेले आहेत, हिरवे काजू. ते सुद्धा आता सोलून काजूची भाजी करायची आहे. यावेळी आपल्याला हे नाही भेटलं ना, फणस नाही भेटला. अदरवाईज आम्हाला प्रत्येक वर्षी जो आहे फणस भेटतो, कापा किंवा बरका. तर प्रत्येक एप्रिल मे जूनमध्ये आमच्या घरी काजू, आंब्याचे लोणचं, फणसाचे गरे हे आम्ही बनवतो. आम्ही म्हणजे आई बनवते, आई फक्त खातो, ठीक आहे. दादा बघूया पुढची प्रोसेस काय. तर आई जी आहे त्या कैरीसोबत हे पण सोलते. तर हे सोलण्याची पद्धत आहे. अदरवाईज तुमच्या हाताला जे आहे चीक लागण्याची भीती असते, आणि चीक लागले की मग जे आहे हातावरती आणि पायावरती जे आहे थोडेसे डाग येतात, आणि ते डाग जे आहेत ते 15 दिवस झाले दिवस जात नाही. तर हे सांभाळून करायचं काम आहे. तर आई आता अनुभवी झाली, 30-40 वर्ष झाली करते. तर तरीसुद्धा तिच्या पायावरती लास्ट टाईम जे आहे थोडं चीक पडलेलंच होतं. तर आईने आता हे करून घेतलं आहे, बाजूला कैरी सोलून घेतले, आणि आता काजू पण करून घेते. तर काजू करून झाले की मग कैरीची आपण पुढची प्रोसेस करू. हां, याला नंतर मग गुळ हे टाकायचं. हां, आणि थोडं तूप टाकायचं. हां, थोडंसं तूप आणि गुळ आणि वेलची पावडर. आणि नंतर मग लवंग आणि दालचिनी. आणि मग गुळामध्ये शिजवून घ्यायचं. तर अशा प्रकारचे जे आहे ते लोणचं युजली आई जी आहे प्रत्येक वर्षी करते. गोड लोणच्याची पुढची प्रोसेस पण सुद्धा मला दाखवतो, तर आमच्यासोबत बनून राहा. आता जो आहे आपण जो किस केलेला कैरीच्या, त्याला आपण टाकली आहे शिजायला. आणि त्यात काय काय टाकली आई? थोडंसं तूप. ओके. आणि त्याच्यानंतर लवंगा, लवंग, दालचिनी आणि गुळ टाकले. आणि एक मिनिट, अजून काय टाकलं? वेलची पावडर. आता हे काढून द्यायचं. शिजलं पाहिजे जरा. ओके. शिजल्यावरती मग हे आपण टेस्ट करायचं. मग टेस्ट करायचं. चालेल. तर मित्रांनो, आता जे आहे आईने शिजायला टाकलेलं आहे. आता शिजून झालं की मग ते आपण थंड होईल. थंड झाल्यानंतर मग आपण त्याला स्टोअर करू शकतो. कसं वाटतं टेस्ट आपण सांगूया तुम्हाला उद्या सकाळी, म्हणजे नेक्स्ट डे तुम्हाला मी नक्की सांगतो की टेस्ट कशी वाटते म्हणून. आता आपण बघूया की कसं झालेलं आहे. अरे वा, एकदम मस्त झालेला आहे. असा हा जो आहे लोणचा जो आहे तो आटतो. तर ह्याला शिजून घेतल्यानंतर हा असा दिसतो. तर आपण ह्याला टेस्ट करूया की हा कसा वाटतो म्हणून. एक नंबर आंबट गोड असं झालेला आहे. आणि मी हा माझ्या कामावर पण जायला घेतला आहे थोडासा या डब्यामध्ये. प्रत्येक वर्षी आई बनवते, प्रत्येक वर्षी मी घेऊन जातो. आणि आमचं असं प्लॅनिंग असतं की हा 5-6 महिने चालेल, पण 2 महिन्यामध्येच संपतो. तर कशी वाटली रेसिपी ही नक्की सांगा. आज आहे कामगार दिन, 1 मे. तर 1 मेच्या दिवशी सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सगळ्या कामगारांनी आज आराम करा. आज मी कामाला जाणार आहे.
ठीक आहे. आणि आज आहे ॲनिव्हर्सरी आहे निग्रहच्या आईबाबांची, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांची. तर त्यांना सर्व माने परिवाराकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. भेटूया आपण लवकरच तिच्या बेबी शॉवरला. ठीक आहे. ॲनिव्हर्सरी तुम्हाला लग्न गाठीत बांधल्या गेलेल्या 30 वर्षासाठी तुम्हाला हॅपी ॲनिव्हर्सरी. शॉपिंगला आलात वाटतं तुम्ही शॉपिंगला आलात काय? वा वा, ठीक आहे, चालेल करा मग शॉपिंग करा. आहे डे 2. काल आपण बघितलं की कसं आपण कैरीचा मोरंबा केला. मोरंबाच ना, गुळंबा केला. मला सुद्धा त्याचं नाव माहिती नव्हतं, तर निकिताई मला नाव सांगितलेलं आहे. त्याला का बोलतात? गुळंबा बोलतात. गुळंबा, गोड लोणचं पण बोलतात. हा, वेगवेगळी नाव आहे त्याला. तर आता निकिती तब्येत सुद्धा बरी आहे. लास्टच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तिला ताप आला आहे आणि सर्दी झालेली आहे. तर आता एकदम ठणठणीत झालेली आहे. आणि काल जे मी तुम्हाला दाखवलं गुळंबा बोलते, गुळंबा जो आहे तो काल मी कामावर घेऊन गेलो आणि एका फटक्यात संपला. सगळ्यांना आवडला आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जी आहे घरी ट्राय करा. कशी वाटते तुम्हाला ती नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये. कारण की हा जो सीझनल आहे, कैरी फक्त मे एप्रिल जूनपर्यंतच भेटते. तर हा सगळा सीझनल हे आहे, लोणच्याचा प्रकार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. गुळंबा कसा वाटतो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. रेसिपी पण कशी आहे, हो, कशी वाटते ती पण सांगा. इझी आहे. 1 ते 2 तासामध्ये बनते. आणि त्याला थोडंसं कड काढलं, फक्त थोडी मेहनत लागते कैरी किसायला फक्त. ठीक आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.